नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्याच्या आधीचा व्हिडिओ एक तयार केला बघा की समाजशास्त्र या विषयाची साधारण ओळख करून घेऊन समाजशास्त्र हा विषय कसा स्कोरिंग आहे ते पाहिलं. त्याच्यानंतर समाजशास्त्राची त्याचा टाईम लिमिट कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला फायदा कसा होतो ते पाहिलं. आता आजचा जो व्हिडिओ आहे ह्याच्यामध्ये आपण साधारण समाजशास्त्राची सुरुवात कशी करायला हवी ह्याच्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करणार आहे आणि त्याच्या माध्यमातून पुढं आपण चाललो आहे पहा की समाजशास्त्र विषय कसा तुमच्यासाठी फायद्याचा आहे ऑप्शनल म्हणून. आणि MPSC UPSCला एक चांगली सुरुवात होणं गरजेचं असतं. त्या माध्यमातून सुरुवात निवडीपासून आहे, म्हणजे तुमचा ऑप्शनल तुम्ही निवडला आहे, निवडल्यानंतर त्याची सुरुवात करताना काय करायला पाहिजे ह्याची एक आपल्या साधारण चेकलिस्ट पाहिजे आपल्याकडे की आपण अशी सुरुवात करणार आहोत. मग त्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता येतं आणि त्या ऑप्शनलवर आपल्याला कंट्रोल घ्यायला साधारण मदत होते. तर हा व्हिडिओ त्या दृष्टिकोनातून बनवलेला आहे की तुम्ही ऑप्शनल निवडल्यानंतरची पहिली स्टेप ही आहे की तुम्ही सुरुवात कशी करणार आहे. सुरुवातीचं एकदम पहिला पॉईंट आहे बघा, कोणत्याही एक्झामचा, कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू द्या, स्पर्धा परीक्षा, त्याच्यामध्ये अभ्यासक्रम हा फार महत्त्वाचा असतो. म्हणजे आयोग तुमच्याशी चर्चा करताना की MPSC असू द्या, UPSC असू द्या किंवा इतर कोणतीही परीक्षा तुम्ही देत असाल तर आयोग तुमच्याशी ज्या माध्यमातून चर्चा करतं ते फॉर्मल माध्यम नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जाहिरात येते, त्याच्यामध्ये सिलेबस दिलेला असतो, त्याचे मार्क्स दिलेले असतात आणि त्याच्यानंतर कट ऑफ लागतो, या माध्यमातून होतं. त्याच्यामुळे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची पहिली गोष्ट अभ्यासक्रम आहे बघा. फर्स्ट थिंग जे आहे ते अभ्यासक्रम, की या विषयाचा डिटेल अभ्यासक्रम काय आहे, कसा आहे हे समजून घेतलं पाहिजे. ही त्याची पहिली पायरी. त्याच्यामध्ये अभ्यासक्रमाचे आपण पुढे या सिरीजमध्ये व्हिडिओ टाकणार जे यूट्यूबला आपले जे आहेत की पेपर 1चा अभ्यासक्रम डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहे की काय आहे, पेपर 2चा अभ्यासक्रम काय आहे त्याच्यावर पण आपण सविस्तर चर्चा करणार आहे. या माध्यमातून तुम्ही स्वतःही पाहून घ्या की अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे. एकदा त्याच्यावर ग्लान्स करा, लिस्ट करा आणि त्या माध्यमातून आपल्याला समजेल की कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम, त्याचे पॉईंट्स किती आहेत. मग फर्स्ट लेक्चरला सांगितलं बघा मी, पेपर 1ला 10 पॉईंट आहेत आणि पेपर 2ला 15 पॉईंट आहेत. त्यातले ऑलमोस्ट 4 ते 5 पॉईंट हे ओव्हरलॅपिंग आहेत. ते पहिल्या व्हिडिओमध्ये एकदा पाहून घ्या. त्याच्यानंतर याचे पॉईंट्स पण पाहिजे डिटेलमध्ये की अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपल्याला पुढं कसं जाता येईल. ज्यावेळेस आपण अभ्यासक्रम पाहतो त्याच्यानंतरचा आपला सेकंड महत्त्वाचा पॉईंट असतो बघा की हा अभ्यासक्रम तर ठीक आहे, आपल्यासमोर अभ्यासक्रम आला आहे, पण तो आपण तयारी त्याची कशातून करणार आहे. आपले लेक्चर्स आहेत, नोट्स आहेत, त्याच्या व्यतिरिक्त काही पुस्तकांची आपल्याला निवड करायला लागते बघा. ती निवड अचूक पाहिजे. म्हणजे पुस्तकं जी तुम्ही अभ्यासासाठी वापरताय ती अचूक निवड कशी करणार, कोणती पुस्तकं आहेत त्याबद्दल आपण एक वेगळा त्याचा व्हिडिओ तयार करणार आहे की कोणते कोणते बुक लिस्ट आहे. सध्या 2 माध्यमातून आपण चर्चा करता येईल बघा. पहिलं गोष्ट जे आहे त्याचे पुस्तकांचे 2 ह्याच्यामध्ये करता येतं. एक म्हणजे तुमची बेसिक पुस्तकं कोणती वापरणार, बेसिक जे आहेत ते कोणते वापरणार, आणि दुसरं रेफरन्स मटेरियल असतं. म्हणजे कोणत्याही परीक्षेसाठी काही रेफरन्स मटेरियल आपल्याला गरजेचं असतं, मग ते कोणतं वापरायचं हे आपण पाहणार आहे. म्हणजे बेसिक बुक्समध्ये काय काय येतं तर तुमचे सर्वात पहिलं बेसिक बुक्समध्ये जर तुम्ही मराठी माध्यमातून तयारी करणार असाल तर तुमची स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत, आपली महाराष्ट्र शासनाची जे 11वी 12वीची समाजशास्त्राची पुस्तकं आहेत, अतिशय चांगल्या दर्जाची पुस्तकं आहेत, त्याच्या नोट्स आहेत. आधी सर्वात पहिली पायरी म्हणजे तुम्ही 11वी 12वीची ती पुस्तकं वाचली पाहिजे. जे इंग्रजी माध्यमातून तयारी करतात त्यांच्यासाठी NCERTची पुस्तकं आहेत बघा. NCERTची 11वी 12वीची समाजशास्त्राची 4 पुस्तकं आहेत. साधारण इंडियन सोसायटीचं आहे ज्याचा GS 1ला पण उपयोग होतो भारतीय समाजाच्या टॉपिकमध्ये. हे आहे बेसिक माध्यमातून एकदम सुरुवातीचं. त्याच्यानंतर जे आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून आणखी काय करणार आहे तर तुमच्या लेक्चरसोबत नोट्ससोबत एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही इग्नूचं जे मटेरियल आहे, इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीचं मटेरियल जे की फ्रीली अवेलेबल आहे वेबसाईटवर, इग्नूच्या वेबसाईटवर फ्रीली अवेलेबल आहे, ते मटेरियल तुमच्यासोबत पाहिजे. आणि जर मराठी माध्यमातून करताय तर तुमच्याकडे YCMEचं मटेरियल आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जे आहे महाराष्ट्राचं, त्याच्या PDF आहेत बघा, अवेलेबल आहेत, इझी टू डाउनलोड आहेत त्यांच्या वेबसाईटवर. ते एक मटेरियल आपल्याला बेसिक मटेरियल म्हणून लागेल. आणि रेफरन्स मटेरियल म्हणजे नक्की काय तर रेफरन्स मटेरियल म्हणजे असं मटेरियल की ज्या माध्यमातून तुम्ही त्या थिंकर्सबद्दल जास्त अभ्यास करू शकता. म्हणजे याच्यामधले एक पेपर 2ला थिंकर आहेत आपल्याला MN श्रीनिवास यांचं. तर MN श्रीनिवास यांनी रामपुरा नावाचं जे गाव आहे म्हैसूर विलेजमधलं त्याच्यावर स्टडी केलेलं आहे डिटेलमध्ये. तर त्या विलेजबद्दल एक पुस्तकच आहे. मग आपण ते संपूर्ण पुस्तक वाचणार का तर संपूर्ण पुस्तक नाही वाचणार. आपण त्याचा बुक रिव्ह्यू काय आहे, त्यातले महत्त्वाचे पॉईंट्स काय काय आहे आणि तशा पद्धतीचे MN श्रीनिवास कोट करताना आपल्याला काही महत्त्वाचा डेटा तिथून मिळवता येतोय का ह्या लिंकमध्ये आपण साधारण रेफरन्स बुक पाहणार आहेत. मग ते सगळ्यांचे आले. पेपर 1ला तुमचे कार्ल मार्क्स आहेत, त्यांचे जे पुस्तकं जे आहे, कॅपिटल जो आहे त्याचे असेल किंवा बाकीचे जे सगळे त्यांचं वर्क आहे त्याच्यावर मग तुम्ही ते ग्लान्स करणे हे तुमचं साधारण रेफरन्स मटेरियल झालं.
म्हणजे या 2 पॉईंटमध्ये पुस्तकाच्या माध्यमातून जाता येतं. ह्यांच्या नोट्स दोन्ही माध्यमातून, मराठी इंग्रजी माध्यमातून आपण आपल्या अकॅडमीच्या मार्फत देणार आहेत बघा. म्हणजे मराठी माध्यमाच्या आणि इंग्रजी माध्यमाच्या दोन्ही सेपरेट नोट्स तुम्हाला वेगवेगळ्या मिळतील, त्याच्याबद्दल आहे. हे मटेरियलचा इश्यू आहे. म्हणजे अभ्यास सुरुवात करताना ह्या गोष्टी कायम लक्षात ठेवायच्या की या क्रमानेच जायचं. अभ्यासक्रम केला आहे, मग साधारण तुमचं पुस्तकं कोणती वापरायची हे फिक्स केलं. तर ह्याच्यानंतर तिसरी एक महत्त्वाची गोष्ट काय आहे, थर्ड पॉईंट ह्याच्यामध्ये ऑलवेज लक्षात ठेवा की या रेफरन्सने, या सिक्वेन्सने जाताना तिसरा पॉईंट ह्याचा आहे अभ्यासक्रम, बेसिक मटेरियल, त्याच्यानंतर तुमचा अभ्यासाचा प्लॅन पाहिजे. म्हणजे साधारण स्ट्रॅटेजी काय आहे, तुमचा प्लॅन काय आहे, की तुम्ही हे सगळे बुक आणलेत, त्याच्यानंतर रेफरन्स मटेरियल आणलं आहे, मग हा अभ्यास तुम्ही साधारण कसा करणार, त्याला एक टाईम पिरियड दिला पाहिजे. कारण की UPSC मागच्या लेक्चरला पण मी सांगितलं की इट्स UPSC MPSC दोन्ही पण ह्या एक्झाम या टाईम मॅनेजमेंटच्या आहेत. इट्स नॉट अबाउट युअर अकॅडमिक्स, प्युअर टाईम मॅनेजमेंटच्या आहे. मग तुमची स्ट्रॅटेजी किती आहे, 3 महिन्यामध्ये संपवायचं ऑप्शनल, 4 महिन्यामध्ये संपवायचं आहे, त्याची एक स्वतःची ओन स्ट्रॅटेजी पाहिजे. त्याच्यानंतर ते करत असताना आणखी टाईम मॅनेजमेंटचा पार्ट, तुमच्या प्लॅनचा पार्ट म्हणून तुम्ही एका दिवसात किती % वेळ साधारणपणे ऑप्शनलला देत आहे, हे एक आहे. म्हणजे 60% काही लोक ऑप्शनलला देतात, 40% सुरुवातीच्या काळात प्रिपरेशनच्या, त्याच्यानंतर रिव्हिजनचा प्लॅन असतो. म्हणजे अशी एक क्रूड स्ट्रॅटेजी आहे. ती पर्सन टू पर्सन व्हॅरी होणार, म्हणजे प्रत्येकाच्यानुसार ह्याची स्ट्रॅटेजी व्हॅरी होणार, पण ती स्वतः बनवली पाहिजे. आणि ती जे काय आपण मेंटरशिप घेतो आहे, आपले जे काय गायडन्स करणारे आहेत, टीचर आहेत, जे काय सिनियर्स असतील, त्यांच्याकडून तो प्लॅन एकदा चेक करून घ्यायचा की हा बरोबर आहे का, वर्कआउट होईल का. हे साधारण कोणत्याही अभ्यासाची तिसरी स्ट्रॅटेजी पाहिजे बघा, की चालू प्लॅन आणि स्ट्रॅटेजी काय असतील. हे साधारण सुरुवातीचे 3 टप्पे आहेत त्याच्यामध्ये तयारी करतानाचे. अभ्यासक्रम आहे, त्याच्यानंतरची पुस्तकांची निवड आहे, आणि तुमची प्लॅन आणि स्ट्रॅटेजी आहे. नंतर याच्यामध्ये पुढं जाताना ज्यावेळेस हे सगळं झालं आहे आणि तुम्ही अभ्यास चालू केला, स्टॅटिक अभ्यास चालू करतो आपण, आणि त्याच्यासोबत याला चौथं जे आहे महत्त्वाचं, तर त्याला चालू घडामोडी ज्या आहेत सध्या घडणाऱ्या चालू घडामोडी, या चालू घडामोडींची याला जोड दिली पाहिजे. म्हणजे करंट अफेअर्समध्ये काय काय चाललं आहे, एखादा विषय आहे, काही घटना घडतात, ते समजा त्याचा सामाजिक शास्त्रीय संबंध काय आहे त्या घटनेशी, आणि आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून काय काय ते महत्त्वाचं आहे. मग ह्यांचं कशामध्ये येतं, तर मराठीत प्रिपेअर करणारे बऱ्याच वेळा आपलं लोकसत्ता रेफर करतात बघा. ते लोकसत्तामध्ये वेगवेगळे करंट अफेअर्सचे टॉपिक आहे. आणि इंग्लिशमध्ये करणारे द हिंदू रेफर करतात, किंवा इंडियन एक्सप्रेस, जे काय आहे, ज्याच्या प्रत्येकाच्या कन्व्हिनियन्सनुसार जे आहे तशा पद्धतीने ते करतील. चालू घडामोडी हे जोडणं जास्त गरजेचं आहे. कारण की पेपरचं जे आहे वेटेज जे आहे, फर्स्ट पेपरला 40% करंट अफेअर्स आहे, सेकंड पेपरला ऑलमोस्ट 60 to 80%, 60 ते 80% सेकंड पेपरला करंट अफेअर्समधून येतं. त्याच्यामुळे काय चाललं आहे, भारतीय समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून काय चाललं आहे, याची चर्चा करणं अवघड आहे. नंतर नेक्स्ट त्याचा पॉईंट आहे बघा, नोट्स मेकिंग. या प्रक्रियेतली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की नोट्स मेकिंग. तुम्ही नोट कशा बनवता आहेत, नोट्स मेकिंग ह्याची एक स्ट्रॅटेजी पाहिजे. तुमच्या फर्स्ट जे नोट्स असतील त्या बल्की पण होऊ शकतात, त्याच्यानंतर सेकंड जे नोट्स आहेत त्या थोड्याशा त्याच्यापेक्षा कमी, आणि फायनल ज्या नोट्स आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही प्रिपरेशनला जाता, फायनल एक्झामच्या तयारीला जाता, ज्या दिवशी तुमची एक्झाम असते, मेन्सची, समाजशास्त्राचा ऑप्शनलचा पेपर आहे, त्या दिवशी तुम्हाला इतक्या हँडी नोट्स पाहिजे की त्या ऑलमोस्ट 100 पेजेसपर्यंतच यायला पाहिजे बघा. म्हणजे एका विषयाच्या इतक्या त्या मायक्रो नोट्स होत गेल्या पाहिजे, आणि त्या होतात म्हणजे तयारी करत करत हळूहळू. सो नोट्स मेकिंग एक महत्त्वाची प्रोसेस आहे, याच्यामधला एक टप्पा आहे. आणि ज्यावेळेस आपण नोट्स मेकिंग कंप्लीट करतो, त्या नोट्स मेकिंग नंतर आपल्याला पुढं जे पाहायचं आहे, ते जुने जे प्रश्न आहेत, जुने प्रश्न ते सोडवून पाहिजे. म्हणजे सॅम्पल 1 सोडवला, 2 सोडवले, 3 सोडवले, जे टॉपिकचा आपण अभ्यास करतो, आणि ते चेक करून घ्यायचे. हा साधारण त्याचा दुसरा टप्पा आहे बघा, जुने प्रश्न सोडवणे. म्हणजे चालू घडामोडीचं तुम्ही लिंक केलं, त्याच्यानंतर तुमच्या नोट्स तयार करताय तुम्ही, त्याच्यासोबत जुने आलेले, एक्झामला आलेले का, म्हणजे PYQ जे आहेत, UPSCला विचारलेले किंवा MPSC जे मॉकसाठी देईल काही, ते जुने प्रश्न सोडून होतात आहे का, ते एकदा चेक करायचे. सगळे जुने प्रश्न जेवढे पॉसिबल आहे तेवढे चेक करून घ्यायचे. जे काय मेंटर असतील किंवा जे तुमचं काय रेफरन्स मटेरियल असेल तिथून सगळे चेक करायचे हे जुने प्रश्न. त्याच्यानंतर एक महत्त्वाचं आहे की जे तुमच्या टेस्ट सिरीज नावाची गोष्ट असते बघा, टेस्ट सिरीज नावाची गोष्ट आहे. तर टेस्ट सिरीज ज्या क्लासच्या टेस्ट सिरीज होतील, ज्या मार्केटला असतील, त्या टेस्ट सिरीज या सिरियसली सोडवणे हे जास्त गरजेचं आहे. टेस्ट सिरीज या सिरियसली सोडवणे जास्त गरजेचं आहे बघा. कारण की पहिली गोष्ट जी आहे की अल्टिमेट ट्रूथ इज दॅट की तुम्हाला जे तिथं जाऊन लिहायचं आहे,
लिहिण्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही आहे. हा अभ्यास जे वरचं जे आहे हा सगळा पार्ट या लिहिण्याच्या प्रिपरेशनसाठी चाललेलं आहे आपलं. म्हणजे त्याच्यामुळं टेस्ट सिरीज अगदी सिरियसली सॉल्व करणे आणि त्याचा एक ना एक क्वेश्चन जरी एक्झाममध्ये आला नाही तर परत तो पाहून त्याच्यानंतर परत जे सगळं आकलन आहे ते वाढवून ते पुढं नेलं पाहिजे. त्याच्यामुळे टेस्ट सिरीज या पार्टचा इम्पॉर्टंट एक पॉईंट आहे बघा. नंतर या सगळ्या माध्यमातून आपलं एक सोशोलॉजिकल इमॅजिनेशन नावाची गोष्ट असते बघा. सोशोलॉजिकल इमॅजिनेशन नावाची गोष्ट आहे. म्हणजे एक तुमचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्याचा विकास व्हायला पाहिजे. म्हणजे होतं काय की कॉमन सेन्स हा एक टॉपिकच आहे सिलेबसला, की कॉमन सेन्स आणि सोशोलॉजी हा एक टॉपिक आहे. तर कॉमन सेन्स आणि सोशोलॉजीमध्ये होतं काय की सोशोलॉजी हा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करतो आणि कॉमन सेन्स जो आहे तो बऱ्याच वेळा आपल्याला हे या पार्टमध्ये येताना कॉमन सेन्सच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला चुकवतात समाजशास्त्रामध्ये. त्याच्यामुळे मार्क्समध्ये पण लक्षात ठेवायचं की सोशोलॉजीला एकच हर्डल आहे आणि तो म्हणजे कॉमन सेन्सिकल लिहिणं टाळणं. आणि त्याच्यासाठी काय करायचं की जास्तीत जास्त थिंकर जे आहेत, विचारवंत जे आहेत, त्यांनी कोट्स काय केलेत, त्यांनी त्या विषयाबद्दल काय चर्चा केलेत किंवा आत्ताचे जे विचारवंत आहेत ते त्या समाजशास्त्रीय घटनेबद्दल काय बोलतात ते अशा प्रकारचे साधारण चर्चा करत राहिल्या तर ते आपल्याला त्याच्या माध्यमातून पुढे जाता येतं. मग ह्यांचं काय बऱ्याच अँगलनी करता येतं. म्हणजे आता जर आपण एक विचार पाहिला की स्लम डेव्हलपमेंट नावाची गोष्ट आहे की झोपडपट्टीचा जो पुनर्विकास जे सगळंच आहे, समजा मुंबईला आहे किंवा पुण्याला आहे, तर या माध्यमातून समाजशास्त्रीय लोक या घटनेबद्दल काय बोलतात ते किंवा सोशोलॉजीचं आहे म्हणजे राजकीय समाजशास्त्र म्हणजे जे पॉलिटिकल आपण सोशोलॉजी म्हणतो, पॉलिटिकल सोशोलॉजी, की राजकीय समाजशास्त्र नावाची एक गोष्ट आहे. मग बेसिक डिफरन्स आपल्याला माहीत पाहिजे की समाजशास्त्र म्हणजे आयडियली जे आहे, आयडियली जे बोललं जातं की राजकीय समाजशास्त्र आणि राजकीय समाजशास्त्र आणि पॉलिटिकल सायन्स म्हणजे पॉलिटिकल सायन्स जे आहे तुमचं राज्यशास्त्र, यात फरक काय आहे दोन्हींमध्ये. तर पॉलिटिकल सायन्स जे आहे, राज्यशास्त्र जे आहे, तर राज्यशास्त्रामध्ये साधारण राज्याचा समाजावर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला जातो. राज्याचा समाजावर, स्टेटच्या सोसायटीवर काय परिणाम होतो. आणि पॉलिटिकल सोशोलॉजीमध्ये, राजकीय समाजशास्त्रामध्ये हा समाजाचा राज्यसंस्थेवर काय परिणाम होतो हा साधारण एक मेजर डिफरन्स आहे. त्याच्यावर परफेक्टली ते दोन्ही डिस्टिंग्विश करता येत नाही, पण हे करण्याचा प्रयत्न अनेक थिंकर्स लोकांनी केला. त्याच्यामध्ये ग्रामसी आहेत, ग्रामसीने त्याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. जे इटालियन थिंकर आहे, इटालियन विचारवंत आहेत, त्या ग्रामसीने याच्याबद्दल बोललेलं आहे. म्हणजे सांगायचं पॉईंट काय की हे सोशोलॉजिकल इमॅजिनेशन आपलं वाढलं पाहिजे. ग्रामसीपासून अगदी भारतातले राजकीय जे आहेत, आपलं पॉलिटिकल सायन्सचे राज्यशास्त्राचे असतील, पळशीकर सर जे आहेत ते काय म्हणतात ते अशा प्रकारची चर्चा आपल्याला करायला पाहिजे. नेक्स्ट जे आहे आणखी एक याचा 9वा महत्त्वाचा पॉईंट आहे की जर्नल्स. म्हणजे हे कधीचं आहे, हे वरचं आपलं सगळं झालं आहे, त्याच्यानंतर आत्ताचे करंट जर्नल्समध्ये काय चाललं आहे त्याच्यावर थोडासा एक आढावा घेत राहिलं पाहिजे. कारण की त्याच्या जर्नल्समध्ये लिहिणारे जे लोक आहेत तेच बऱ्याच वेळा पेपर सेटर असतात आणि त्याच प्रकारचे क्वेश्चन्स येण्याची शक्यता असते. म्हणजे JNUचे जर्नल्स आहे, पुणे विद्यापीठाचे जर्नल्स आहे, मुंबई विद्यापीठाचे जर्नल्स आहे, याच्यामध्ये काय काय चाललं आहे, यातले लोक काय चर्चा करतात ते, त्या विषयाबद्दल काय बोलतात ते आत्ताचे, हे साधारण आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर बरेच आहे. म्हणजे याच्यावर अभ्यास करणारे एक ऑक्सफोर्डला स्कॉलर आहे बघा, सूरज एंगडे आहे, त्यांचे बरेच आर्टिकल्स मागे आले होते. अशा बाविस्कर सर आहेत, त्यांचे बरेच आर्टिकल आलेले आहेत बघा. मग हे लोक सध्याच्या समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून काय बोलतात हे साधारण आपल्याला नंतरच्या जे एक्सलन्स जो आपण मिळवणार आहे शेवटी ते त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी जो आहे ह्याचा तर तुमचा रिव्हिजनचा जो प्लॅन आहे, रिव्हिजनचा प्लॅन हा परफेक्ट पाहिजे. म्हणजे ऑलमोस्ट या सगळ्याचं जे सार आहे, समरी आहे की यू शुड हॅव परफेक्ट रिव्हिजन प्लॅन. ज्याचा रिव्हिजन चांगला त्याचा रिझल्ट आहे बघा, इरेस्पेक्ट ऑफ ऑल या सगळ्या गोष्टींच्या. या सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि रिव्हिजन एका बाजूला. तर रिव्हिजन किती व्हायला पाहिजे, मॅक्सिमम तुमची जेवढी कॅपॅसिटी तेवढं रिव्हिजन आपण याच्यामध्ये करायला पाहिजे. म्हणजे फर्स्ट जे आहे, एकदा सोशोलॉजी आपण विषय समजून घेताना किती वेळ लावला आहे, त्याच्यानंतर सोशोलॉजी समजून घेतलं आहे आणि समजून घेतल्यानंतर त्याचा आपल्याला नोट्स बनवलेल्या आहेत, त्या नोट्समध्ये त्याच्या आणखी मायक्रो नोट्स झाल्यात आणि त्या मायक्रो नोट्सच्या रिव्हिजन होतात ते. हा साधारण ही तयारी करण्याचा एक भाग आहे बघा. म्हणजे ओव्हरऑल ऑप्शनलची तयारी कशी करावी, कोणत्याही ऑप्शनलची, म्हणजे याच नाही, कोणत्याही ऑप्शनलची तयारी करताना तुम्हाला हीच साधारण स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे. म्हणजे परत एकदा आपण सगळे याचे पॉईंट पाहूया काय काय करायचे. तर सर्वात पहिल्यांदा जे आहे, तुम्ही अभ्यासक्रमाबद्दल बोलताय, सर्वात पहिल्यांदा त्याचा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम व्यवस्थित समजून घेणे. त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड जी पुस्तके मार्केटमध्ये आहेत, बुक्स,
त्याच्यामध्ये मग आणखी बेसिक कोणते कोणते आहेत आणि रेफरन्स मटेरियल कोणतं कोणतं आहे ते एकदा चेक करायचं सगळं. आणि त्याच्या लिस्ट जे आहे ते पुस्तकं बेसिक मटेरियल फिक्स राहिलं पाहिजे, म्हणजे ठरवलेलं आहे की आपलं एवढं बेसिक मटेरियल आहे. आणि त्याच्यानंतर रेफरन्स जे आहे, रेफरन्स फक्त समरीसाठी किंवा ते थिंकर्स कोट करण्यासाठी वापरायचं. तिसरं तुमचा जो आहे तो त्याचा प्लॅन पाहिजे बघा, अभ्यासाचा प्लॅन, की त्याची स्ट्रॅटेजी काय आहे. स्ट्रॅटेजी काय आहे हे साधारण स्ट्रॅटेजी तुम्हाला जे काय तुमची स्ट्रॅटेजी 3 महिन्यात ऑप्शनल संपवायचा आहे, 4 महिन्यात ऑप्शनल संपवायचा आहे, किंवा 60% वेळ द्यायचा आहे, 80% वेळ द्यायचा आहे सुरुवातीच्या काळात, ही तुमची स्ट्रॅटेजी असेल ऑप्शनलची तयारी करण्याची. नंतरचं जे आहे ते चालू घडामोडी, याच्याशी रिलेटेड काय काय चालू आहे, अभ्यास चालू केला आहे, प्लॅन चालू केला आहे, स्टडी चालू केला आहे, मग त्याच्याशी करंट अफेअर्सचं काय काय चालू घडामोडी जोडल्या जातात आहे. मग नोट्स आपल्या व्यवस्थित होतात आहे का, नोट्स वारंवार आपण चेक करून घेतो आहे का, त्या बरोबर लाईनवर आहेत का, हे एक चेक करायचं आहे. त्याच्यानंतर जुने प्रश्न, ज्या वेळेस त्या टॉपिक संपतो आहे त्यावेळेस त्या टॉपिकचे जुने जे प्रश्न आहेत ते सॉल्व करून पाहायचे. जे न पाहता नाही आले तर त्याचं आणखी बरेच रेफरन्स मटेरियल कलेक्ट करून एक मॉडेल आन्सर बनवता येते का, त्याचे एक साधारण प्रयत्न करायचा. नंतर टेस्ट सिरीज या सिरियसली करायच्या, म्हणजे टेस्ट सिरीजमध्ये आपण जे लिहितोय ती आपली कॅपॅसिटी डेव्हलप झालेली असते, तेवढं आपल्याला समजलेलं आहे. जर टेस्ट सिरीजला दुर्लक्ष केलं तर रिझल्ट येत नाही. आणि जर टेस्ट सिरीजला 100% दिलं, मे बी तुम्हाला 2च क्वेश्चन लिहायला येऊ द्या, पण तुम्ही टेस्ट सिरीज सिरियसली दिली आहे तर तुमचे मार्क्स त्याच्यामध्ये फेच होतात बघा. म्हणजे जास्तीत जास्त मार्क्स पडण्याची तुम्हाला तिथं पॉसिबिलिटी वाढते आणि स्वतःचं स्किल डेव्हलप होतं. ते रायटिंगचं एक्सप्रेसिव्ह कॅपॅसिटी तुम्ही किती चांगलं एक्सप्रेस करू शकता ते स्किल्स टेस्ट सिरीजच्या थ्रूच डेव्हलप होतं. म्हणजे अगेन तेच आहे बघा. म्हणजे हा जर आपण बायनरीत पाहिलं तर सिलेबस आणि टेस्ट सिरीज आहे, एवढंच आहे ह्याच्यामध्ये. दुसरं डायरेक्टली तुम्ही जाऊन एक्झामला लिहित आहे, एवढंच आयोगाच्या मार्फत आपण त्यांच्याशी कम्युनिकेट करतो आहे आणि ते टेस्ट सिरीजच्या मार्फतच परफेक्ट होणार. नंतर जे आहे त्याच्यामध्ये सोशिओलॉजिकल एक समाजशास्त्रीय दृष्टिकोन आपला कसा विकसित होईल, त्याच्यासाठी आपण कसा प्रयत्न करतो, त्याची व्हॉकॅब्युलरी आहे समाजशास्त्राचे, आपण ते नीट यूज करतो आहे का. समाजशास्त्रीय जे शब्दकोश आहेत म्हणजे अवेलेबल आहे बघा, ई शब्दकोश नावाची महाराष्ट्राची गव्हर्नमेंटची आपली साईट आहे, त्याच्यावर साधारण प्रत्येक ह्या घटनेसाठी एक समाजशास्त्रीय शब्द आहे त्यांनी दिलेले. सपोज तुम्हाला इंग्रजी माध्यमातून मराठीतून प्रिपेअर करायचं तर काही जर्नल्समध्ये करंट अफेअर्समध्ये इंग्रजी शब्द आले तर त्याचं साधारण मराठी पर्यायी शब्द काय हे त्या शब्दकोशात आहे. म्हणजे मटेरियलची कमतरता नाही आहे, ह्या बाजूने शब्दकोश आहेत, इंग्लिशला पण आहेत बघा, बऱ्यापैकी मटेरियल अवेलेबल आहे दोन्ही साईडला. त्याच्यामुळं त्याच्यावर काय काय आपलं समाजशास्त्रीय दृष्टिकोन डेव्हलप होतो आहे का ते एक पाहायचं. आणि सर्वात महत्त्वाचं जर्नल्सवर लक्ष ठेवायचं. म्हणजे हे सगळं झालं आहे आपलं, आपण नोट्स व्यवस्थित प्रिपेअर केलेले आहेत, त्याच्यानंतर टेस्ट सिरीज आपण सिरियसली देतो आहे. मग काय तर जर्नल्सवर लक्ष द्यायचं की वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये जर्नल्सवर काय बोललं जाते. मग पेपर 1साठी अगदी तुम्ही ऑक्सफोर्डपासून पाहू शकता आणि आपल्या पेपर 2साठी भारतीय विद्यापीठांमध्ये काय काय चर्चा केल्या जातात त्या संदर्भात भारतीय दृष्टिकोनातून जे आहे. JNUमध्ये काय होतं आहे, त्याच्यानंतर जाधवपूर युनिव्हर्सिटी आहे बघा, त्याच्यानंतर खाली जामिया मिलिया आहे, महाराष्ट्रामध्ये पुणे युनिव्हर्सिटी आहे, मुंबई युनिव्हर्सिटी आहे, ह्याच्यामधल्या जर्नल्समध्ये चर्चा काय होतात हे साधारण तुमचा शेवटचा टप्पा आहे. आणि त्याच्यानंतर रिव्हिजनचा प्लॅन आहे. हे ओव्हरऑल ऑप्शनलचं प्रिपरेशनची एक स्ट्रॅटेजी आहे बघा. म्हणजे आपण हे सिरीज बनवतो आहे व्हिडिओची आणि त्या सिरीजमध्ये काय काय आहे, पहिलं आपले जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये आपण हे टाकलेलं होतं की तुम्ही ऑप्शनल म्हणजे काय फायदे काय आहेत की ऑप्शनल निवडण्याचे आपण साधारण 4 ते 5 फायदे सांगितले होते की सोशिओलॉजी समाजशास्त्र हा ऑप्शनल तुमच्यासाठी फायद्याचा कसा आहे हे एक आपण चर्चा केली. दुसरं काय झालं या व्हिडिओमध्ये आपण चर्चा काय करतो की समजा ऑप्शनल तुम्ही निवडल्यानंतर एक साधारण ओव्हरऑल स्टार्ट टू एंड तुम्हाला प्रिपरेशन कसं करायचं ह्याच्याबद्दलचा हा एक व्हिडिओ आहे बघा आपण थोडक्यात. आणि हा कंटिन्यू आपण याच्यामध्ये ठेवू. आता नेक्स्ट जे आपलं कंटिन्युअसमध्ये लेक्चर होईल त्याच्यामध्ये आपण अभ्यासक्रमाबद्दल चर्चा करणार आहे की सिलेबस काय आहे समाजशास्त्राचा आणि त्याचा एक प्रत्येक पॉईंट आपण साधारण कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आणि त्या पॉईंटवर थोडं इंट्रोडक्टरी लेक्चर्स जे आहे म्हणजे पेपर 1चा वेगळा पेपर 2चा वेगळा असा आपण एक सिलेबसचा व्हिडिओ या सिरीजमध्ये पुढे टाकत राहू आणि या माध्यमातून आपण चर्चा करत राहू. आपल्या बॅचेस लॉन्च झालेल्या आहेत बघा आणि आपल्या दिलेल्या कॉन्टॅक्टवर जे आहे अकॅडमीच्या यूट्यूबच्या जे टेलिग्रामच्या चॅनल्स आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा, सरांशी कॉन्टॅक्ट करा, माझ्याशी करा पर्सनली, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि ह्या माध्यमातून आपण चर्चा करू. बॅच स्टार्ट झालेली आहे, रन झालेली आहे, जास्तीत जास्त तुम्हाला त्याचा लवकर जे युटिलाइज करता येईल तेवढा तो करा आणि या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांशी बोलत राहू. थँक्यू ऑल फॉर द जॉईनिंग. थँक्यू.